आत्ताच्या काळामध्ये चांगलं शिक्षण म्हटलं की इंग्रजी शाळा सीबीएसई शाळेकडे पाहिलं जातं, पण खेडच्या कन्हेरसर इथल्या जालिंदर नगरच्या जिल्हा परिषद शाळेनं जगात आपला डंका वाजवलाय। आपले विविध उपक्रम, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण, प्रशिक्षण यामुळे शाळेने जगातील टॉप 10 मध्ये स्थान पटकावलंय। शाळेची ही किमया काय आहे बघूयात आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडेंचा एक रिपोर्ट। मग्न होऊन विविध उपक्रम करणारी ही मुलं, हसत खेळत अभ्यासाचे धडे गिरवणारे, योगा आणि संगीताच्या साथीनं अभ्यासाची गोडी निर्माण करणारे शिक्षक, ही दृश्य एका जिल्हा परिषद शाळेतली आहेत। खेडच्या जालिंदर नगर इथल्या जिल्हा परिषद शाळेनं आपल्या याच वेगळेपणानं जगात आपली ओळख निर्माण केली आहे। ही शाळा T4 या आंतरराष्ट्रीय एज्युकेशन संस्थेनं आयोजित केलेल्या जागतिक स्पर्धेत टॉप 10 मध्ये आली आहे। ही एकमेव सरकारी जिल्हा परिषदेची शाळा यात सहभागी झाली होती आणि या शाळेनं आपल्या वैशिष्ट्यानं आपलं वेगळेपण दाखवून दिलं। फक्त शिक्षणच नाही तर इथे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। मुलांच्या कल्पना, त्यांच्या विचाराला शाळा वाव देते। वेगवेगळ्या प्रयोगांची आणि शिक्षणाच्या नव्या वाटांची ही शाळा आहे। मुलांना या शाळेत कसलीच भीती, दबाव जाणवत नाही। शाळेत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण, प्रशिक्षण दिलं जातं। विद्यार्थी भारतातल्या विविध भाषांचं, जर्मन, फ्रेंच, नेपाळी यासारख्या भाषा शिकतात। विद्यार्थ्यांना 22 प्रकारचे उपक्रम शिकवले जातात। रोबोटिक्स, कोडिंग, गार्डनिंग, मेकॅनिक्स, आर्ट अँड क्राफ्ट, योगा अँड मेडिटेशन, प्लंबिंग, ब्रेन जिम अशा पद्धतीची कौशल्य शिकवली जातात। सकाळी 9च्या सुमारास शाळेत आल्यावर मुलं शाळेची स्वच्छता करतात। हायड्रोपोनिक पद्धतीने लावलेल्या झाडांची काळजी घेतात। शाळेला सिमेंटच्या भिंतीने तर सरकवून उघडता येतील अशी काचेची दारं आहेत। मोठ्या वर्गातल्या काही मुलांना विषय मित्र म्हणून नेमलं जातं आणि हे विषय मित्र इतरांना शिकवतात। या शाळेत विद्यार्थ्यांना 22 प्रकारची वेगवेगळी कौशल्य शिकवली जातात। यासह विद्यार्थ्यांना भारतातल्या अनेक स्थानिक भाषांसह जगभरातल्या भाषा सुद्धा शिकवल्या जातात। योग निद्रा, कौशल्य विकास, शारीरिक शिक्षण, संगणकीय ज्ञान, विज्ञानाचे प्रयोग स्वतः मुलं करतात। टोटल 22 प्रकारचे स्किल्स आहेत, जसे की आर्ट अँड क्राफ्ट, ज्वेलरी, रोबोटिक्स, प्लंबिंग, इलेक्ट्रॉनिक्स। आणि शाळेमध्ये खूप साऱ्या भाषा शिकवतात, जसं की ओडिया, काश्मीरी, तामिळ, तेलुगू अशा प्रकारच्या, म्हणजे 500च्या नोटावरती जेवढ्या काही भाषा असतात त्या सगळ्या भाषा ह्या शाळेमध्ये शिकवतात। काय सांगशील तू, कुठली भाषा बोलून दाखवते या ठिकाणी सध्या? मी फ्रेंच भाषा। जब आपल खुशी मॉन कुल सापल जालिंदर नगर अंटेर सापल बनो दसमान मेर सापल आशमी मेरिस। फक्त इंग्लिश शिकवली जाते, हिंदी शिकवली जाते। मराठी जिल्हा परिषद शाळांना बी काही ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्लिश याच भाषेवर जास्त जोर दिला असतो, पण या शाळेत टोटल म्हणजे बऱ्यापैकी भारताबाहेरच्या बी, भारतातल्या बी बऱ्याच काही भाषा शिकवल्या जातात आणि त्यामुळे मुलांना थोडं बाहेरचा अनुभव बी येतो भाषांचा आणि याचा नक्कीच फायदा होईल मुलांना असं मला वाटतं। फक्त मुलांची, शिक्षकांची नसते तर ही पालकांची पण असते। तर पालकांनी सहकार्य केलं तर हे लोकसहभाग दिसून येतो आणि लोकसहभागातून खूप काही घडू शकतं, हे तर आम्हाला शिकायला मिळालं। या शाळेची ओळख बदलण्यात आणि त्याला नव्या उंचीवर नेण्यात वारी गुरुजींचा मोठा सहभाग आहे। त्यांनी सरधोपट शाळेची चौकट मोडत शाळेला मुलांच्या मानसिकतेतून तयार केलंय। पालक, विद्यार्थी आणि प्रशासन यांनी मिळून जर काम केलं तर सरकारी शाळा इथपर्यंत मजल मारू शकतात। हे या निमित्ताने एक खूप चांगला मेसेज आपण म्हणू शकतो की समाजामध्ये गेलाय, समाजामध्ये आणि एकूणच ह्या सरकारी शिक्षण व्यवस्थेमध्ये ह्या निमित्ताने एक आत्मविश्वासाचा एक असा पॉझिटिव्ह वेव्ह आपण ज्याला म्हणू शकतो ती येईल। शाळा म्हणजे पुस्तकांचा गराडा, सतत अभ्यास, ओरडणारे शिक्षक हे चित्र सामान्यतः सगळ्याच शाळेत पाहायला मिळतं। त्यातच जिल्हा परिषद शाळा म्हटलं की तिथे काय शिक्षण असं म्हणत आपणही मागे सरकतो, पण जालिंदर नगरच्या या झेडपी शाळेनं शिक्षणाची एक नवी दिशा दाखवली आहे। मुलांच्या कल्पना शक्तीला वाव देत त्यांना मोकळं ढाकलं जग एका नव्या दृष्टिकोनातून दाखवलं जातं। इथं मुलं आवडेल ते करतात आणि त्यातून शिकतात। या जिल्हा परिषद शाळेनं शाळेची व्याख्या नव्यानं मांडली आहे। जालिंदर नगरच्या शाळेकडे पाहून राज्यातल्या इतर शाळांनी आणि ग्रामस्थांनी एक वेगळा आदर्श आणि स्फूर्ती घेण्याची गरज आहे। हेमंत चापुडे, झी 24 तास, खेड, पुणे।